माझ्या शरीरात दैवी शक्ती उतरते, मी आजार बरे करतो, वाईट शक्तींमधून मुक्ती देतो असे सांगत लोकांना घाबरवून फसवणूक करणाऱ्या तलवार बाबाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बडूर गावात पोलिसांनी छापा टाकत या बनावट दरबाराचा भांडाफोड केला। गेल्या 4 वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। नांदेड जिल्ह्यातील बडूर गावात स्वतःला तलवार बाबा म्हणवणारा ज्ञानेश्वर करडे हा व्यक्ती लोकांना अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवत होता। तो दावा करत होता की त्याच्या शरीरात दैवी शक्ती अवतरते आणि तो आजार बरे करू शकतो, तसेच कौटुंबिक समस्याही सोडवू शकतो। दरबारात तो हातात तलवार घेऊन लोकांसमोर उभा राहत असे। विशेषतः महिला आणि मुलांना घाबरवत त्यांच्या मनात भीती निर्माण केली जात असे। लिंबू आणि विविध टोटक्यांच्या माध्यमातून तो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आणि बदल्यात त्यांच्याकडून पैसे तसेच मौल्यवान वस्तू उकळत असे। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली। उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पाणेगावकर आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दरबारावर छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले। छापेमारी दरम्यान घटनास्थळावरून अंधश्रद्धेशी संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या। यावेळी आरोपीच्या काही समर्थकांनी पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी शिवकांत मेलारे आणि नबाजी वाघेकर यांच्यासह काही जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान तलवार बाबाच्या अटकेनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले। अशा ढोंगी बाबांविरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे समितीने म्हटले आहे। पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली गैरप्रकार होत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। नांदेडमधील या कारवाईनंतर अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा बनावट दरबारांवर प्रशासनाने कडक नजर ठेवली आहे। एक ज्ञानेश्वर करडे या नावाचा भोंदू बाबा तलवार बाबा इथं प्रचलित होता स्थानिकांच्या तक्रारीवरून। कारण की कॅप्टन अशोक खराच्या नंतर आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आमचा नंबर जाहीर केलाय की असा प्रकार कुठे घडत असेल, भोंदू बाबा कुठे असतील तर आमचा संपर्क साधा, आमच्या सांगा तुमचं नाव गोपनीय ठेवलं त्याला सांगितल्यानंतर आम्हाला प्रचंड कॉल येतात आणि असंच ह्या बाबाचा पण आम्हाला कॉल आला होता। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रशासनाला कळवलं। पोलीस प्रशासनाने या बाबांवर तात्काळ त्याचे म्हणजे 2-3 रविवार दर रविवारी बसायचा, ते 2-3 रविवार पाळत ठेवले आणि त्यांचे काय आहे ते सगळं पाहिले त्यांनी। त्यानंतर त्यांच्यावर रेड करून त्यांनी इथून उचलले। बिलोली पुलिस स्टेशन अंतर्गत जो एक गांव है बडूर करके, उस गांव के अंतर्गत एक भोंदू बाबा था। वो भोंदू बाबा तलवार बाबा के नाम से प्रसिद्ध है। उस बाबा का नींबू के माध्यम से, राख इसके माध्यम से आम जनता में एक अंधश्रद्धा जो फैलाने का काम वो करते थे, ऐसी खबर इनपुट हमारे पुलिस स्टेशन को प्राप्त हुआ था। उसकी डिटेल में हमने इंक्वायरी की और इंक्वायरी करने के बाद उसके ऊपर छापा डालकर कार्रवाई की गई है और FIR रजिस्टर किया है। आगे की इन्वेस्टिगेशन शुरू है।